व्हिडिओची सुरुवात झालेली आहे चहापासून. तर इकडे डिकाशन चहा बनत आहे लिंबूची पानं टाकून. तर चहा घेतला आणि संग मी इकडे भाजीची तयारी करून घेतलेली आहे. बटाटा, कांदे, टमॅटो. हॅलो, नमस्कार, कशा आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ. यावेळी टाईम सांगितलं तर सकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आजचा वार गुरुवार आहे, तारीख आहे 2 एप्रिल. तर सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत आणि आज म्हणजे सुतूक काढलेलं आहे. काल मी सगळी साफसफाई केलेली आहे पूर्ण घरची. परत गोधडी वगैरे सगळं धुलेलं आहे. काल दिवसभर हीच कामं झाली आणि आज मी ही देवपूजा करणार आहे. म्हणजे आज 13वा दिवस आहे. 13-14 दिवसाच्या नंतर मी आज देवपूजा करणार आहे. तर चला, आता देवपूजा करण्या अगोदर मी स्वयंपाक करते. आमचा गुरुवारचा उपवास आहे, पण जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे त्याच्यासाठी मी चपाती भाजी बनवणार आहे. तर इकडे मी बटाटे घेतलेले आहे, टमॅटो, कांदा. तर हे सगळं चिरून घेते आणि अगोदर मी भाजी बनवत ठेवते आणि चपातीसाठी कणिक मळून घेते. तर तसं तरी मी दररोज भाकरीच बनवते, चपाती जास्त बनवत नाही, कारण दिनीच्या पप्पांना किंवा बाबांना आवडत नाही तितकं. ज्वारीच्या भाकरीच खातात हे. पण आज आमचा उपवास आहे म्हणून म्हटलं चपाती भाजी हेच बनवायचं. तर चला पटकन बनवते. आणखीन पाणी भरून घेतलं मी. पाणी भरून घ्यायचं आहे, देवपूजा करायची आहे. म्हणजे पूजापासूनच दिवसाची सुरुवात झाली ना, छान वाटतं. पण आता काही दिवस झालं असं झालेलं आहे ना, की थोडासा रुटीन असं झालेलं आहे की मनच शांत राहत नाही माझं, कारण देवपूजा होत नाही आहे त्यामुळे. तर आज देवपूजा करणार, छान वाटणार आहे. पण अगोदर स्वयंपाक करते, कारण टिफिन न्यायला येतील. दूध हे आणखीन आलेलं नाही आहे, तर दूध येईपर्यंत मी भाजीची तयारी करून घेते. तर बटाट्यावरची साल काढून बटाटे चिरून घेते. म्हणजे सुकी भाजी बनवणार आहे आणि यासोबत चपाती आणि खिचडी बनणार आहे. म्हणजे जास्त स्वयंपाक बनवला तर खपत नाही, एकतर उन्हाळा आहे, त्यामुळे गरमागरम जेव्हा जेवण करायचं तेव्हाच मी बनवत आहे, जसं सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी. तर आज तरी आमचा उपवास आहे. फक्त गॅरेजमध्ये जे कामाला मुलगा आहे त्याच्यासाठी स्वयंपाक बनत आहे, म्हणून मी फक्त इकडे बटाट्याची सुकी भाजी आणि चपाती खिचडी हेच बनवणार आहे. तर इकडे 2-3 कांदे घेतलेले, स्वच्छ धुवून घेतलेले साल काढून. कांदे बारीक चिरून घेते आणि बटाटे पण साल काढून ठेवलेले पाण्यामध्ये, म्हणजे कलर चेंज होणार नाही. आणि टमॅटो काही मी घेतले नाही. टमॅटो खूप सारे काढलेले होते मी, पण भाजीमध्ये टाकलेले नाही आहेत. फक्त बटाटा आणि कांदा मी चिरून घेतलेला आहे आणि हीच भाजी बनवणार आहे. आणि मसाले डब्यामधले मसाले पण संपलेले आहेत, तर ते पण मी संग काढून घेतले आहेत. किचनमध्ये ना संग खूप सारी छोटी कामं होतात. ते करत दुसरं काम होतं, दुसरं करत तिसरं होतं. म्हणजे काही हिशोब नसतो, जसं कामं दिसत गेली तसं आपण. आणि हे आपल्या रुटीनमध्ये आलेलं आहे. असं नाही की म्हणजे काही आठवण करायची गरज आहे किंवा कोणी सांगायची गरज आहे. एक रुटीन बनलेला आहे आपला, म्हणजे सवय होऊन जाते नंतर. आणि अशी सवय होऊन जाते की आपण पूर्ण त्यामध्ये परफेक्ट होतो. तर इकडं मसाला डब्यामध्ये मसाले काढलेले आहेत आणि कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं, मोहरी, जिरं टाकलेलं आहे. नंतर कढीपत्ता, कांदा टाकलेला आहे, परतून घेतलेला आहे. कोथिंबीर टाकून परतून घेतलं. कांद्याचा कच्चेपणा गेला की नंतर यामध्ये मी चिरलेले बटाटे टाकलेले आहेत. संग बटाटे पण मी इकडे चिरून घेतलेले आहेत आणि छान फोडणीमध्ये मी परतून घेतलं, म्हणजे फोडणीचा फ्लेवर छान येतो. नंतर टाकले सुके मसाले, जसं हळदी पावडर, धना पावडर, लाल मिरची पावडर टाकली, चवीपुरतं मीठ आणि थोडासा मसाला आणि थोडीशी साखर पण मी टाकत असते भाजीमध्ये. टेस्ट छान येतो, म्हणजे जास्त त्याची आवड आहे ती, मला आवडतं. मी थोडंसं साखर टाकत असते सगळ्या स्वयंपाकामध्ये, काही बनवते. तर थोडीशी साखर पण टाकलेली आहे आणि छान मी परतून घेतलेलं आहे. आणि बिलकुल थोडंसं पाणी न टाकता पण ही भाजी छान बनते, पण मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. तोपर्यंत दूध पण आलं, तर आता दूधही गरम करायला ठेवते. तिकडे बटाट्याची भाजी बनत आहे, तोपर्यंत दूधही गरम करायला ठेवते. तिकडच्या बर्नरवरती दूध गरम होईल. आणि आज मला देवपूजा करायची आहे. खूप दिवसाच्या नंतर मी आज देवपूजा करत आहे. तसं तर आपल्या दिवसाची सुरुवात देवपूजापासूनच होते दररोज, पण 10-12 दिवस झालं असा रुटीन झालेला ना, पूजा ना पुनस्कार ना कसलं काही, स्वयंपाक करा, जेवा आणि कामं करा, एकदम असं झालेलं होतं. म्हणजे आणि मनाला पण शांतता नव्हती, एकदम अशांत वाटायचं. काय विसरले, म्हणजे व्यक्तीला एखादी कामाची किंवा कुण्या गोष्टीची सवय झाली ना, नंतर ते सुटत नाही. म्हणजे आपण ते काही दिवस गॅप केलं ना, असं वाटतं की काय विसरलेलं आहे, काय मी करत नाही आहे, असं वाटतं. तसंच झालेलं होतं मला. तर अगोदर मी इकडे कणिक मळून ठेवते. तर गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे आणि थोडंसं लावण्यासाठी काढून ठेवलेलं आहे चाळलेलं पीठ. आणि डब्बा जागेत ठेवून दिला, म्हणजे नंतर काढायला नको होते, नाहीतरी पसारा खूप होतो. तर इकडं भाजीला एक वेळा मी परतून घेते. तर बटाटे छान असे सॉफ्ट झालेले आहेत. आता एक वेळा परतून मी परत झाकून ठेवलेला आहे आणि आता कणिक मळून घेते. कणिक भिजत राहील, म्हणजे एक 15-20 मिनिट रेस्ट घेईल, तोपर्यंत मी देवपूजा करायला सुरुवात करते. तसं तर मला जास्त बनवायचं नाही, फक्त 4-5 चपात्या बनवायच्या आहेत, तितकंच मी इकडं कणिक मळून ठेवलेलं आहे. तर उपवासा दिवशी तितकं स्वयंपाकाचं तामझाम नसतं, किचनमध्ये जास्त वेळ लागत नाही, पण पूजेला मला वेळ लागतो.
तर आज पूर्ण देवाऱ्याची डीप क्लिनिंग होणार आणि देवांना स्नान घालून म्हणजे पूजा वगैरे करायला आज मला आरामात 2-3 तास तरी जाणार आहेत. तसं तर खूप दिवसाचा गॅप झालेला आहे. म्हणजे कधीतरी गुरुवारी कुठली कामं जास्त काढली तर त्या दिवशी मी गॅप करायचे आणि नंतर पुढच्या गुरुवारी मी पूर्ण देवाऱ्याची डीप क्लिनिंग करायची आणि 8 दिवसाला हे करणं गरजेचं होतं, कारण मार्बलचा देवारा आहे त्यामुळे खूप धुरळा वगैरे बसतो आणि धूप दिवा पण जास्त प्रमाणात लावल्यामुळेही ते खूप लवकर काळपट दिसतं. त्यामुळे 8 दिवसाला एक वेळा ठीक आहे. अशी कामं दररोज होत नाहीत. 8 दिवसाला एक वेळा मी करत असते. अशा पद्धतीनं केलं तर जास्त कामाचा लोड पण येत नाही आणि स्वच्छही राहतं सगळं. तर इकडं मी अगोदर पाणी भरून घेते. सकाळी मी बोर चालू केलेलं होतं, पण फक्त अंगण धुलं, सगळ्या झाडांना पाणी दिलं, तेव्हा मी हांडे वगैरे भरलेले नव्हते. तर आता हांडे स्वच्छ धुवून मी भरून घेतले दोन्हीही आणि आता देवपूजा करायला सुरुवात करूया. तर इकडं मी एक मोठं भांडंही भरून घेतलेलं आहे आणि जे पितळ तांब्याचे भांडे आहेत सगळे मला स्वच्छ करायचे. ते खूप दिवस झाले ठेवल्यामुळे ना एकदम चिकटपणा आलेलं आहे. आजचं ताट तरी असं झालेलं आहे ना, खूप चिकट झालेलं आहे. तर यामध्ये मी पाणी भरून ठेवणार आहे आणि दुपारी घासायला घेणार आहे. म्हणजे 1-2 तास व्यवस्थित भिजलं ना तर थोडंसं लवकरही स्वच्छ होतं, कारण खूप दिवसाचा गॅप झालेला आहे. आरामात 15-20 दिवस तरी झालं, त्याच्यापेक्षाही वरून झालेलं आहे. एकदम खराब चिकट झालेलं आहे. ते तेल वगैरे घातल्यामुळे असं होतं. इकडे पाणी घालून ठेवलेलं आहे मी आतच्या ताटलीमध्ये, जे आरत्या वगैरे आहेत सगळ्यामध्येच, आणि टाकी भरलेल्या आहेत वरच्या, त्यामुळे ना पाणी खाली जाते. पाऊस वगैरे नाही आहे. पाऊस काल होता पण आज पाऊस नाही आहे. टाकीचंच पाणी पडत आहे इकडे झाडाला, म्हणजे फुलाच्या झाडावरती ते पाईप केलेलं आहे. पण टाक्या भरल्या ना पाणी पूर्ण त्या फुलाच्या झाडाला जातं आणि त्यामुळे फुलं पण खूप छान लागत आहेत. म्हणजे पाण्याची गरज आहे झाडांना सगळ्या आता, कारण गरमी खूप आहे. पडतं पाऊस, पण हे वातावरण इतकं भयानक आहे ना, हे पाऊस कुणाच कामाचं नाही. अवकाळी पाणी कुठल्याच कामाचं नसतं, सगळं नुकसान करायला येत होते. आणि गरमी तरी तशीच आहे आता. तर इकडं आता मी पाणी वगैरे भरून घेतलेलं आहे. भाजी पण बनलेली आहे, फक्त चपात्या मला करायच्या आहेत. टाईम सांगितलं तर 8-8:15 वाजलेले आहेत. तर मी देवपूजा करायला सुरुवात केलेली आहे. तर सगळे देवाऱ्यामधले मी पितळ तांब्याची भांडी, देवाच्या मूर्त्या, साईबाबांची मूर्ती, कळशाचा तांब्या, उतरणीचे तांबे, फोटो सगळं काढून देवारा रिकामा करून घेतलेला आहे. फुलमाळा वगैरे सगळ्या काढलेल्या आहेत आणि सगळ्या फोटोही मी स्वच्छ करून घेणार आहे. रांगोळी सगळी काढून मी हे करून घेतलेली आहे. आता स्वच्छ करून घेते. अगोदर कोरड्या कपड्यानं मी फोटो, देवारा, नंतर देवारा मी स्वच्छ घासून घेणार आहे आणि मी कपड्यानंच इथंच पुसणार आहे, कारण पाणी तरी टाकता येत नाही. इथल्या इथंच मला स्वच्छ करायचं आहे. तर अगोदर तर मी कोरड्या कपड्यानं पूर्ण पुसून घेतलेला आहे. फोटो पण सगळ्या मी आज स्वच्छ केले. दररोज होत नाही, पण आज मी निवांत करत आहे. दररोज होत नाही, फक्त गुरुवारी मी करत असते 8 दिवसाला एक वेळा. आणि सवय पण झालेली आहे, कारण त्या दिवशी कसं असतं ना, गुरुवारी स्वयंपाकाचं तितकं तामझाम नसतं आणि थोडंसं निवांत मला वेळ भेटतो. नाहीतरी दररोजची घाईगडबड कशी असते तुम्ही बघत असता. 9 वाजेपर्यंत पूर्ण स्वयंपाक करणं, टिफिन भरणं आणि काही एक्स्ट्रा कामं काढली मग त्या दिवशी तरी सांगूच नका, असा गोंधळ होतो. एक दिवस असं खूप वैताग येतो. एक वेळा असं वाटतं की किती काम आहेत. स्वयंपाकाचं तितकं नाही, कारण घरामध्ये आम्ही फक्त 2-3च आहोत. बाबा पण देवाला गेलेत, आणखीन आलेले नाही आहेत. त्यामुळे स्वयंपाकाचं जास्त तामझाम नाही आहे. पण जी साफसफाईची कामं आहेत ना, त्यामध्ये मात्र कुठेही कमी नाही आहे. जितकं अगोदर होतं त्यापेक्षा उलट जास्त झालेलं आहे आता. म्हणजे साफसफाई आता उन्हाळा असल्यामुळे ना खूप जास्त करावी लागते. धुरळा खूप येतो पूर्ण घरामध्ये. दररोजच्या दररोज स्वच्छ करणं खूप गरजेचं झालेलं आहे, नाहीतर खूप धूळ असं वाटते. 1 दिवसाचाही गॅप झाला ना, असं वाटतं की किती दिवस मी ते पुसलेलं नाही, साफसफाई केलेली नाही असं वाटतं. आणि त्या दिवशी पाहुणे यावं घरी मग मजाच आहे. ते तर विचार करतील की किती दिवस झालं साफसफाई केलेली नसावी असं वाटतं. तर असं आपल्यालाही ठीक वाटत नाही आहे ते. तर इकडे मी अगोदर तर थोडंसं डिटर्जंट टाकलेलं आहे. कुठलंही लिक्विड टाका, डिटर्जंट टाका चालतं, किंवा भांडी क्लीनर टाकूनही मी स्वच्छ करत असते. पण आता भांडी क्लीनरही संपलेलं आहे, माझ्याकडे नाही आहे, लिक्विड नाही आहे कुठलंही. म्हणून मी डिटर्जंट टाकलेलं आहे आणि पूर्ण देवारात छान मी घासून घेतलेलं आहे. अगोदर तर थोडंसं पाणी टाकून, नंतर इकडं मोठ्या भांड्यात पाणी घेतलं आणि कॉटनचा कपडा भिजवून त्यामध्ये बुडवून मी स्वच्छ मंदिर पुसून घेतलेलं आहे. तर म्हणजे पाणी तरी टाकता येत नाही, इथल्या इथं मी स्वच्छ पुसून घेतलं. तर मार्बलचं मंदिर एकदम पांढरं शुभ्र झालेलं आहे. म्हणजे खूप धूळ झालेलं होतं आणि इतकं गदळ पाणी निघालं ना, म्हणजे खूप दिवसाचा गॅप झालेला आहे, जवळपास महिना तरी होत आला. म्हणजे एक गुरुवार मी गॅप केलेला होता, कारण तेव्हा त्या दिवशी खूप जास्त कामं होती आणि नंतर दुसरा गुरुवार येईपर्यंत सुतूक पडलेलं होतं आणि असं 2 गुरुवार गेली, म्हणून पूर्ण 1 महिन्याचा गॅप झालेला होता. आणि पूर्ण देवारा असा झालेला होता ना, एकदम काळपट खूप धुरळा झालेला होता. तर एकदम स्वच्छ झालेला आहे. तर आता एक देवाचे फोटो वगैरे सगळ्या पुसून मी ठेवत आहे. फुलमाळा वगैरे सगळ्या काढलेल्या आहेत. या फुलमाळा परत लावायच्या आहेत. परडी तुळजापूरला जाऊन बदलून आणायची असते सुतूक पडल्यानंतर. म्हणजे ही परडी म्हणजे आता जोगं वगैरे मागत नाही त्यामध्ये. तर फक्त परडी धुवून मी पूजा करून ठेवलेली आहे. आणि इथली जी फुलमाळा आहे कलरफुल ती मी घातलेली आहे आणि यावरती आणखीन एक मी घातलेली आहे. तर झालेलं हे सगळं, म्हणजे जे छोटे फोटो आहेत ना, सगळ्या पुसून मी वरच्या साईडला ठेवलेले आहेत.
आता इकडं कळशाचं पाणी जे आहे ना ते अगोदर मी झाडांना ओतून येते आणि इकडे चहा पण ठेवलेला आहे. म्हणजे उपवासा दिवशी 2 वेळा तरी चहा बनतो. तसं तर आता गरमी आहे त्यामुळे जास्त चहा काही घेत नाही आहे मी, पण सकाळी कसं असतं ना, काम जास्त असतं, एनर्जीची गरज असते, म्हणून चहा घेते ताजं दूध आल्यानंतर 1 वेळा आणि मग नंतर मी कामाला लागते. आणि दुपारी ज्यूस वगैरे हेच बनत आहे जास्त. आजकाल चहा जास्त बनत नाही घरी आणि ठीक पण नाही आहे ते, पण सकाळी सकाळी एक सवय आहे, आळस येतं, काम करायचं मन राहत नाही, त्यामुळे 1 कप चहा घेतला ना मग एनर्जी येते आणि फुल एनर्जीसोबत मी कामाला लागते. कळशाचं पाणी झाडाला ओतून आलेले आहे आणि आता देवांना स्नान घालूया. अगोदर महादेवाची पिंडी, नंदी भगवान आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती यांना अगोदर स्नान घातलेलं आहे आणि आता देवांच्या मूर्त्यांनाही स्नान घालू. आणि देवपूजा पूर्ण झाली नाही तितक्यात हे आलेले होते. टिफिन भरायचं होतं मला, पण चपात्या बनवायच्या मी ठेवलेल्या होत्या, फक्त कणिक मळून ठेवलं, भाजी बनवून ठेवलेली आहे मी. आणि चपाती बनवली तर निवांत देवपूजा झाली असती, पण सकाळी असं होतं ना की ते करायचं अगोदर काय हे करायचं या नादामध्ये पूजेला मला लेट होत होता. आज म्हटलं असू दे, म्हटलं हे येईपर्यंत पूजा कंप्लीट झाली तर ठीकच आहे, पण आज मला पूजेला थोडासा वेळ जास्तच लागला. आरामात 2-3 तास तरी लागले, कारण पूर्ण देवाची डीप क्लिनिंग झाली. त्यानंतर देवांना स्नान घालून मी इकडं हळदी कुंकू चंदन वाहून घेतलेलं आहे आणि इकडं कळशाचा तांब्या, उतरणीचे तांबे लावलेले आहेत, कळस्थापना केलेली आहे आणि बाप्पांचे फोटो स्वच्छ करून मी देवाऱ्यामध्ये ठेवलेले आहे आणि सगळ्याच फोटो मी स्वच्छ केलेले आहेत. तर इकडं आता साईबाबांच्या मूर्तींना मी स्नान घालते. तर इकडं जी ही माळा आहे, रुद्राक्षाची माळा आहे, मोत्याची माळा आहे, पोशाख आहे साईबाबांचे, ते सगळे मी धुवून ठेवलेले आहेत. म्हणजे भरपूर सारे पोशाख आहेत, पण माळा त्याच आहेत, म्हणून मी सगळंच धुवलेलं आहे आणि ते हडकत ठेवलेलं आहे. आता पूजा अर्धीवट झालेली आहे. अगोदर मी चपात्या बनवते, कारण हे आलेले आहेत आणि टिफिन भरून द्यायचं आहे मला. भाजी तरी बनली, फक्त चपात्या मला बनवायच्या आहेत. तर इकडं कणी मी अगोदरच मळून ठेवलेली होती, थोडंसं तेल लावून मी छान मळून घेतलं, छान सॉफ्ट करून घेतलं आणि आता चपात्या बनवून घेते. सगळ्या चपात्या बनवणार आहे, जास्त नाही आहे, फक्त 4-5 बनणार आहेत. तर अगोदर तर गोळे करून ठेवलेले आहेत आणि चपाती बनवून घेते. बघू शकता वातावरण ऊन खूप भयानक आहे. आता खिडकीतनं आतमध्ये ऊन येत आणि इतके गरमी होत आहे ना, म्हणजे सकाळचे 10 वाजले की मग गरमी व्हायला सुरू होते आणि जास्त वेळ राहत नाही, म्हणजे 4-5 वाजेपर्यंत असं वातावरण राहतं. मग त्यानंतर एकदमच वातावरण बिघडतं की असं वाटतं की पावसाळा सुरू झालेला आहे आता, असं वाटतं. तर इकडं 3 पदरी चपाती मी करत असते. ही चपाती ना थंड झाल्यानंतरही छान अशी नरम बनून राहते, कडकपणा येत नाही. तर इकडं पूर्णपणे तेल लावून मी 3 वेळा दुमडून घेतलेला आहे आणि लोखंडी तवा गरम करायला ठेवला आणि चपाती टाकून मी तेल लावून हालट पलट करत चपाती सेकून घेतलेली. अशाच पद्धतीने सगळ्या चपात्या बनवून घेते. फुलं पण आणखीन आणायची आहेत मला, फुलं आणायला गेलेली आणि सकाळी मी फक्त जास्वंदी परत दासऱ्याची ही सगळी फुलं आणलेली आहे. फक्त आता स्वास्तिकची फुलं आणायची आहेत आणखीन मला, तर फुलं आणायला जाते. म्हणजे असं होतं ना की एकच काम व्यवस्थित होत नाही, धावपळ अशी होते ना, सकाळी स्वयंपाक परत देवपूजा सगळी कामं एकत्रच करायची असतात, कारण ह्याच वेळेत ठीक वाटतं, नंतर करायला ठीक पण वाटत नाही. तिकडं सगळ्या चपात्या बनवून झाले, तर अगोदर टिफिन भरून देते यांना आणि यांना थोडंसं दही पण देते. म्हणजे आता हे लवकर येणार आहे, दुपारी यायला 2-3 तरी वाजतात त्यांना, तर म्हटलं उपवास आहे, थोडंसं दही खाल्लं तर ठीक वाटतं, कारण गरमी खूप आहे ना, गरमीच्या हिशोबाने चहा तरी घ्यावं असं वाटत नाही. काहीतरी ज्यूस वगैरे फ्रूटचं, मिक्स फ्रूटचं ज्यूस किंवा दही हेच खायला मी घेतो. तिकडे टिफिन भरलेले, बटाट्याची भाजी आहे, खिचडी आहे, चपाती. टिफिन भरून झालं. आता यांच्यासाठी थोडंसं दही काढते आणि मग निवांत मी देवपूजा करते, कारण यांचं अगोदर आवरून देते, मग निवांत देवपूजा, म्हणजे डिस्टर्ब नको नंतर. आता अर्धीवट झालेली आहे, आता 1 वेळा पूजा करायला सुरुवात केली की मग घडीला उठायचं नको. तर इकडे बघू शकता मी काल हे दही विरजू लावलेलं होतं, दूध विरजू लावलेलं होतं आणि एकदम छान दही विरजलेलं आहे. तर यामध्ये मी थोडीशी साखर टाकून दिली, म्हणजे ताजं दही आहे त्यामुळे दूध वगैरे टाकलेलं नाही आहे, थोडीशी साखर टाकून खाण्यासाठी दिलेलं आहे यांना. तर दही खाऊन टिफिन घेऊन जातील. आता मी निवांत देवपूजा करते आणि जे एक्स्ट्रा काम आहेत ते तर आहेत, खूप जास्त काम आहेत. मला चिप्स करायचे आहेत बटाट्याचे, खूप दिवस झाले बटाटे आणून ठेवलेले आहेत, पण सुतूक पडल्यामुळे मी केलेलं नाही आहे. तर चिप्स करायचे आहेत, ही कामं ती कामं, इतकं कामाचा आता लोड आहे ना, म्हणजे काही दिवस असं होतं की कामच म्हणजे दिवस जे आहे ना इतका जड जात होता मला, पण आता असं झालेलं ना रुटीन की ते करायचं अगोदर का हे अगोदर करायचं असं चालू आहे. तर असं आता एक 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 कामं दिवसभर आवरूया. तर इकडं देवांना सगळ्या हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे साईबाबांच्या मूर्तींना. इकडे जितके फोटो होते सगळ्या फोटोंना मी हळदी कुंकू चंदन वाहिलं, कळशाच्या तांब्याची पूजा केलेली आहे आणि अन्नपूर्णा आणि इकडं कासव मी तांदळात ठेवलेले, फुलं घेऊन आलेले अगोदर, सदाफुली, स्वास्तिकची फुलं, परत जास्वंदी, दासाळ सगळी फुलं मी आणलेली तोडून, जितके मला कलरफुल भेटले तितके, आणि थोडीफार झेंडूची पण आणलेली आहे, म्हणजे मार्केटहून आणली, तिथं काही लावलेली नाही आहेत. म्हणजे झेंडूचे रोप लावलेले होते ना, सगळं ते डुकरांनी नुकसान करून टाकलं, त्याचं सगळं वेस्टच गेलं ते.
असो आता रांगोळी काढून घेतलेली आहे. आता दीप प्रज्वलित करू, धूप लावून घेऊ आणि देवाचे मनोभावे दर्शन करून घेऊ. आज खरंच मनाला एक वेगळी शांतता, प्रसन्नता आहे. खूप दिवसाच्या नंतर मी आज पूजा केली. खरंच मला खूप छान वाटत होतं आणि दिवस पण आज खूपच छान गेला. तर तुम्ही सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर लाईक करा. बाय.